शिवसेना पक्षाचा 58वा वर्धापन दिन आज आहे आणि याच निमित्तानं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटाचे कार्यक्रम आज मुंबईमध्ये पाहायला मिळत आहेत। आज याच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आहेत। बोलूयात। खरं तर अधिकृतरित्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे साहेबांच्याकडे आल्यानंतरचा हा पहिला वर्धापन दिन आहे। खासदार म्हणून तुमची नव्यानं नियुक्ती झालेली आहे। कसं बघता आजचा वर्धापन दिनाकडे? काय सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आजच्या वर्धापन दिनाच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा। एक वेगळ्या पद्धतीच्या राजकारणाला सामोरे शिवसेना या मागच्या 5 वर्षांमध्ये गेली आणि एका भावनिक वातावरणातनं परत एक वेगळं उत्कर्षपूर्ण वातावरण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकदा बाळासाहेबांच्या विचाराचं कुंदन या महाराष्ट्राला लाभलं आणि धनुष्यबाण आणि शिवसेना हे दोन्ही नावं आणि चिन्ह हे या ठिकाणी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना प्राप्त झालं आणि तदनंतरची पहिलीच लोकशाहीला समर्पित असणारी लोकसभा पार पडली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पहिल्या सलामीमध्ये 15 पैकी 7 जागा घेत महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं साथ घालण्याचं किंवा महाराष्ट्राला हाक देण्याचं काम सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद आम जनतेतनं या ठिकाणी मिळाला आणि मला निश्चितपणे आनंद आहे की शिवसेनेचा हा वर्धापन दिन साजरा होत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली परत एकदा बाळासाहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन सर्व शिवसैनिक तळागाळापर्यंत त्या ठिकाणी काम करतायत आणि अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी शिवसेना हा जसा सण एखादा साजरा करते तशाच पद्धतीचा आजचा दिवस या ठिकाणी साजरा करते। खरं तर तुम्ही म्हणालात की शिवसेना पक्ष एका वेगळ्या राजकीय घडामोडीला सामोरा गेला। खरं तर सामान्य शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचारांशी जोडला गेलेला असतो। हा आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जोडला गेला असं वाटतं का? 100% आपण जर निकाल पाहिला असेल तर बाळासाहेबांना मतदान जे मिळायचं किंवा बाळासाहेबांची जी पारंपरिक वोट बँक होती ती वोट बँक कोणाकडे डायव्हर्ट झाली आणि जी कधीच न मिळणारी मतं होती ती कोणाकडे डायव्हर्ट झाली याचं जर आपण विश्लेषण म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातलं केलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की वोटिंग पॅटर्न बदललेला आहे। बाळासाहेबांच्या विचारावर हिंदुत्वाच्या विचारावर जे प्रेम करणारी लोक होती आज त्यांना एकनाथ शिंदे साहेब हे विचाराचे वारसदार वाटतायत। सामान्य माणसांमध्ये त्या ठिकाणी ते मिसळतात, लोकांचे प्रश्न समजून घेतात, ते सोडवतात आणि रात्रंदिवस शिवसैनिक म्हणून या ठिकाणी झटत असतात। त्यांच्या नेतृत्वाखाली आज प्रबळपणे महाराष्ट्र या ठिकाणी पुढे चाललाय आणि आपण जर परवाचं झालेली पहिलीच इलेक्शन या ठिकाणी एवढी मोठी लोकशाहीतली या ठिकाणी झाली। कुठल्याही आधीमध्ये आता जिल्हा परिषदा पंचायत समित्या झाल्या नव्हत्या, ग्रामपंचायतीनंतर थेट लोकसभेची इलेक्शन झाली होती। त्यामुळे या इलेक्शनचा निकाल 15 जागा घेतल्यानंतर सक्सेस रेशो जर आपण बघितला शिवसेनेचा या ठिकाणी आत्तापर्यंतचा ग्राफ बघितला तर निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर या निमित्तानं महाराष्ट्रानं शिक्कामोर्तब केलाय म्हटलं तर चुकीचं होणार नाही। खरं तर महाविकास आघाडीला जे या लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं त्यामध्ये असं म्हटलं जाते की उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती होती त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला। मग तुमचं असं म्हणणं आहे का की जो पारंपरिक बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा मतदार होता तो मात्र उद्धव ठाकरेंच्या सोबत 100% जो पारंपरिक मतदार होता तो आमच्या शिवसेनेबरोबर या ठिकाणी राहिला। मताचं विभाजन होत असताना निश्चितपणे हिंदुत्वादी मताचं विभाजन काही प्रमाणात त्या ठिकाणी झालं। भाजप हा या ठिकाणी कायमपणे हिंदुत्वाचा पोशिंदा म्हणून महाराष्ट्र आणि देशभरामध्ये त्या ठिकाणी काम करतो। शिवसेना बाळासाहेबांनी जी तयार केली ही हिंदुत्वाची झालर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये त्यांनी नेले आणि गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारे बाळासाहेब ही खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची एक वेगळी ओळख देशामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी ही धुरा हातामध्ये घेतली मताची आकडेवारीच सांगते किंवा तुम्ही जर बूथ जर या ठिकाणी महाराष्ट्रातले बघितले कुठल्या बूथवर कुठली शिवसेना वाढली याचं जर तुम्ही विश्लेषण केलं तर तुम्हाला लगेच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल की खरी हिंदुत्वादी वोट बँक आज कुणाच्या पाठीशी राहिली आणि जी बाळासाहेबांना कधीच नव्हती मिळत मतं ती आज कुणाच्या पाठीशी आहेत। खरं तर उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी राजीनामा दिला किंवा त्या सगळ्या घडामोडी घडत होत्या त्यावेळी तुमचा देखील एक रोल महत्त्वाचा होता। तुम्ही हा सगळा समन्वय साधण्यामध्ये देखील समन्वय साधायचा देखील त्यावेळी तुम्ही प्रयत्न केला होता। त्याला यश जरी आलेलं नसलं तरी तुम्ही तो प्रयत्न केला। मात्र तरी देखील आज 2 मेळावे होत आहेत या शिवसेनेचे 2 मेळावे होत आहेत हे
शिवसैनिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून अनेक शिवसैनिकांना हे वाटणं साहजिक आहे, कारण शेवटी दोन भावांची एकमेकाच असलेली ही दोन वेगवेगळ्या चुली झालेल्या आहेत. आणि अशा असताना आमची वैचारिक लढाई आहे. आम्ही करत असताना बाळासाहेबांच्या विचाराला पुढे घेऊन या ठिकाणी जातोय. समर्थपणे त्याचं नेतृत्व सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब करतायत. आज जर त्या ठिकाणी मागं शिवसेना ज्यावेळी एकसंघ होती, 22 सीटा लढवल्या होत्या, त्यातल्या 18 सीटा आल्या होत्या. आज सुद्धा तितक्या सीटा लढवून ते 9 वर त्या ठिकाणी आले. याचं कारण याचं आणि विश्लेषण करायला पाहिजे की नाही. 15 सीटा लढवून जर समजा एकनाथ शिंदेसाहेब पहिल्याच वेळी 7 सीटांवर जात असतील आणि काही मार्जिनल सीट्स त्या ठिकाणी, एक 4 सीटा तर आमच्या अगदी किरकोळ फरकानं त्या ठिकाणी गेलेले आहेत, म्हणजे 12-13च्या दरम्यान एकनाथ शिंदेसाहेबांच्या सीटांचा रेशो शिवसेनेचा त्या ठिकाणी गेला असता. हे जे घडतं हे महाराष्ट्रामध्ये, याचं सुद्धा विश्लेषण प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पुढं नेत असताना वर भाजपचं नेतृत्व स्वीकारून आम्ही खऱ्या अर्थानं मागची महाराष्ट्रातली 2019ची इलेक्शन लढली. आज सुद्धा महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी लढलो, किंवा महाराष्ट्रातले इतर उमेदवार जे लढले हे पुढे एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते आहेतच, पण त्याचबरोबर देशाच्या पातळीवर सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना परत पंतप्रधान करण्यासाठीचा आम्ही लढा उभा केला. ही सगळी वैचारिक भूमिका एक बाजूला असताना एक वेगळी चूल मांडली गेली आणि त्याचा परिणाम खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणात विस्कळीतपणा येण्यामध्ये झाला. वैचारिकतेला ज्यावेळी तुम्ही फाटा देता, आयडियोलॉजीला ज्यावेळी फाटा देता, त्यावेळी निश्चितपणे काळांतरानं त्याचे वेगळे रिप्लिकेशन्स दिसत असतात. आज महाराष्ट्र आयडियोलॉजिकली आपण जर बघितलं तर हिंदुत्वाची जी वाट धरलेली आहे ती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं धरलेली आहे आणि तो विचार एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत. याच्यावर ह्या इलेक्शननं शिक्कामोर्तब केला म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. खरं तर महायुतीमध्ये आपण बघितलं तर शिवसेना शिंदे गटाचा सक्सेस रेशो हा जास्त आहे. विधानसभा काही महिन्यांवर आल्या आहेत, अगदी 2 महिन्यांवर आलेल्या आहेत. कशा पद्धतीनं तयारीने काय लोक सोबत राहतील असं वाटतं का, ज्या पद्धतीनं निकाल आलेत लोकसभेचे निकाल हे देश पातळीचे इलेक्शन आहे. लोक राष्ट्रीय धोरणावर विचार करत असतात. काही प्लस पॉईंट्स असतात, काही मायनस पॉईंट्स असतात. ज्यावेळी ते विधानसभेला येतं त्यावेळी ते परत राज्याच्या पातळीवरचे प्रश्न त्या ठिकाणी उजागर होतात, जिल्हा पातळीवरचे प्रश्न उजागर होतात आणि ज्या त्या नेतृत्वाची कसोटी त्यावर त्या ठिकाणी लागलेली असती. जसे पक्षप्रबळ त्या ठिकाणी काम पाठीशी एखाद्या नेतृत्वाच्या करत असतात. लोकसभेला 6 विधानसभा मतदारसंघ असतात. प्रत्येक ठिकाणी खासदाराचा प्रेझेन्स असेलच असं नाही, पार्टी म्हणून एक या ठिकाणी त्याच्या पाठीमागे ताकद राहते आणि ही सगळी लोक एकत्रपणे त्या ठिकाणी काम केल्यामुळे खासदाराचा विजय होत असताना 6 तालुक्यातल्या वेगवेगळ्या जनतेचा कौल त्याला त्या ठिकाणी लागत असतो. पण विधानसभेच्या बाबतीत बाकी एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये एका तालुक्यापुरतं ती असू शकते, एखाद्या शहरापुरती असू शकते, ग्रामीण असू शकते, शहरी असू शकते. तिथली असणारी स्थानिक परिस्थिती याला खऱ्या अर्थानं फार मोठं महत्त्व त्या निमित्तानं तयार होतं. स्थानिक प्रश्नांना महत्त्व त्या ठिकाणी तयार होतं आणि स्थानिक नेतृत्व जे या ठिकाणी स्ट्रॉंग असेल त्याला पहिल्यांदा पसंती लोकांची या ठिकाणी मिळते आणि मग पक्षाला त्याला जर बूस्टिंग ताकद त्याच्याबरोबर चांगल्या पक्षाची असेल तर आणखी जोमानं ते नेतृत्व त्या ठिकाणी जात असतं. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेना असेल, भाजपा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा जो या ठिकाणी आहे, या सर्वांच्या माध्यमातून चांगले चेहरे महाराष्ट्रामध्ये ॲग्रेसिव्ह काम करणारे, पॉझिटिव्ह अँगलनं, कन्स्ट्रक्टिव्ह अँगलनं आणि महाराष्ट्राला दिशा देणारे चेहरे ह्या तिघांच्याकडे या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीची राजकारणातली जी घडी बसलेली मंडळी आहेत ती ह्या टीममध्ये या ठिकाणी आहेत. निश्चितच दोन्हीची तुलना जर ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये केली जाईल, महाराष्ट्रामध्ये स्थानिक पातळीवर ज्यावेळी हे राजकारण येईल त्यावेळी निश्चितपणे जे आत्ता महायुती आहे त्याला अतिशय चांगलं आणि घवघवीत यश मिळेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. महायुतीला लोकसभेला अपेक्षित यश मिळालेलं दिसलं नाही, निदान विधानसभेला हे चित्र बदलेल असं वाटतं का तुम्हाला? महायुतीला हे यश नाही मिळालं अपेक्षित हे मान्य आहे आम्हाला, पण विधानसभेचे मी आपल्याला सांगितलं आराखडेच वेगळे असतात. त्या स्थानिक परिस्थितीवर त्या ठिकाणी ते अवलंबून असतात. स्थानिक लोकप्रतिनिधीवर ते बरंचसं त्या ठिकाणी अवलंबून असतं आणि जरी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 288 मतदारसंघ या ठिकाणी असतील, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये असणारे प्रत्येकाचे वेगवेगळे त्या टप्प्यातले आणि टापूतले प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांचा भडीमार त्यावेळी त्या ठिकाणी होत असतो आणि काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सुद्धा त्या मतदारसंघातले त्यावेळी पुढे येत असतात. स्थानिक नेतृत्वाची कसोटी त्यामध्ये असते
आज लोकसभेमध्ये या ठिकाणी बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मी एकमेव खासदार या परिस्थितीमध्ये निवडून आलो. पलीकडे भाजपचं म्हटलं तर फक्त उदयनराजे पलीकडच्या ह्याच्यामध्ये निवडून आले. पण तीच परिस्थिती आपण विधानसभेला बघितली तर खालचे आमदारांचं नेटवर्क त्यांच्या इथलं स्ट्रॉंग आहे. इथं सुद्धा महायुतीचे आमदार जे आहेत ते मग त्या महायुतीला पाठिंबा देणारे असू देत किंवा या ठिकाणी महायुतीच्या चिन्हावर असणारे या ठिकाणी असू देत, ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीनं खाली लोकलमध्ये काम करतायत. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं मागच्या 2-2.5 वर्षातलं काम हे महाराष्ट्रातली जनता जाणते, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आणि तिन्ही नेते या ठिकाणी महाराष्ट्रातले सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील आणि सन्मान्य अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या तिघांच्या टीमवर्कचा फायदा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या महायुतीला नक्की होईल. उद्धव ठाकरे यांच्याकडून एकूणच आपण बघितलं लोकसभा निवडणुकीवेळी देखील काहीसं भावनिक प्रचाराचा प्रयत्न झाला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील तसाच होऊ शकतो. मग याचा परिणाम सामान्य शिवसैनिक असेल किंवा महाराष्ट्रातील जनतेवर होणार नाही? निव्वळ भावनिकतेवर राजकारण करता येत नाही. तुम्हाला प्रत्यक्षात फील्डवर काम करावं लागतं. आणि ही जी टीम आपली महायुतीची आहे ही प्रत्यक्षात फील्डवर उतरून सोल्युशन काढणारी टीम आहे. प्रश्नावरचं एखादा प्रश्न समजून घेणं, त्याची सोडवणूक करणं आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस झटून त्याला प्रत्यक्षात फील्डवर उतरवणं ही एक प्रक्रियेचा भाग आहे. आणि ही सगळी जाणती लोक आहेत. ह्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि जडणघडणीमधनं तयार झालेली, महाराष्ट्राच्या ग्रामीण मुशीमधनं तयार झालेली आणि शहरी भागाची निकट समजून घेणारी या ठिकाणी ही मंडळी आहेत. त्यामुळं महाराष्ट्राची नस यांना या ठिकाणी माहिती आहे. एखादी वेळेस माणूस भावनिक होतो पण दुरोगामी नुकसान करून बसतो. महाराष्ट्रामधला माणूस भावनिक जरूर आहे पण भावनेबरोबर वस्तुस्थितीशी सुद्धा त्याचा असणारा एकरूपपणा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. फील्डवर चाललेली कामं, वेगवेगळ्या पातळीवर होत असलेली कामं, याच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या माणसामध्ये केपेबल कोण आहे, शासन चालवण्यासाठी केपेबल कोण आहे, प्रशासनाचा गाडा हाकायचा असेल तर त्याच्यासाठी म्हणून स्किलसेट कोणाकडे आहे. एकनाथ शिंदे साहेब एका बाजूला ठेवा, देवेंद्रजी एका बाजूला ठेवा आणि अजितदादा, ही तिघही अतिशय प्रशासनाला गतिशीलपणे चालवणारी, अतिशय प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये रिझल्ट ओरिएंटेड काम करणारी मंडळी, नेते मंडळी एका बाजूला आहेत. आणि नुसतंच भावनिकतेचं वातावरण जर या ठिकाणी चाललं तर ते महाराष्ट्राचं नुकसान होऊ शकतं. याचा विचार करणारा सुद्धा बहुतांश महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राचं हित हे सर्वोच्च ठेवणाऱ्या महाराष्ट्रीयन माणूस निश्चितपणे हा मराठी माणूस या महायुतीच्या पाठीशी परत एकदा या ठिकाणी त्याचे आशीर्वाद उभे करेल असं मला निश्चितपणे खात्री आहे. खरं तर आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं मेळावा होतोय, विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाऊ शकतं. मग अशी तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणालात की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा एकमेव खासदार तुम्ही असणार आहात, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल आणि पर्यायाने शिवसेनेचा खासदार म्हणून राज्यभरामध्ये कशा पद्धतीनं काम असणार आहे, कारण ही जबाबदारी तुमच्यावर देखील असणार आहे येत्या काळात. परवाच मी आणि श्रीकांत शिंदे साहेब आम्ही दिल्लीमध्ये होतो. दिल्लीमध्ये आम्ही असं ठरवलं की आता महाराष्ट्र पिंजून काढायचं आहे. तरुणाईची एक नवी फौज या शिवसेनेच्या पाठीशी. तरुणाई हा खऱ्या अर्थानं स्फूर्तिस्थान आहे. बाळासाहेबांची खरी जी ताकद होती ती तरुणाईमध्ये होती आणि तरुणाई जीवापाड बाळासाहेबांच्या विचारावर, त्यांच्या असणाऱ्या व्यक्तिमत्वावर प्रेम करायची. आता बाळासाहेबांचे विचार आम्ही गाळापर्यंत घेऊन जात असताना मी असेल, श्रीकांतजी असेल, आम्ही सगळेजण तरुण टीम आहे. दुसऱ्या नंबरची फळी महाराष्ट्रातली या ठिकाणी काम करते. आम्ही आता महाराष्ट्र सर्वत्र फिरून बाळासाहेबांची ही शिवसेना परत तळागाळापर्यंत पोहोचून संघटन वाढवत येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार कशा पद्धतीनं विधानसभेमध्ये बाळासाहेबांचा भगवा परत एकदा या ठिकाणी डौलानं विधानसभेवर कशा पद्धतीनं डौलेल यासाठी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रपणे टीममध्ये काम करू आणि जी जबाबदारी पक्ष माझ्यावर देईल ती मी प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडेन. तरुणांचं संघटन पुन्हा एकदा करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू असं म्हणताय. काही दौरा तसं काही ठरलेलं आहे किंवा तसं काही प्राथमिक चर्चा त्या संदर्भातल्या झालेल्या आहेत का कधीपर्यंत? त्यातल्या प्राथमिक चर्चा झालेल्या आहेत. प्रत्येकावर जबाबदारी वाटप आता निश्चित केलं जाईल. प्रत्येकानं हे टीमवर्कचं काम आहे. आमची शिवसेना काम करताना हुकमावर चालत नाही, एकमेकाच्या समन्वयावर चालते आणि कार्यकर्त्याची मतं समजावून घेऊन त्या अनुषंगानं त्या ठिकाणी लोकांच्या पर्यंत आपल्या प्रश्नांची जाण घेत संघटन कशा पद्धतीने वाढेल एकमेकाच्या विचारानं चालते. प्राथमिक जी चर्चा झाली त्यामध्ये सर्व महाराष्ट्राचा रोडमॅप डोळ्यासमोर ठेवत त्या परिस्थितीला कोण ॲड्रेस करू शकेल, काय त्याच्यामध्ये कोणाकोणाकडे काय स्किलसेट्स आहेत, त्या अनुषंगानं प्रत्येकावर जबाबदारी त्या ठिकाणी दिली जाईल. कोणी संघटनेमध्ये चांगलं काम करू शकतं, कोण फील्डवर चांगलं काम करू शकतं, कोणी प्रशासनामध्ये चांगलं काम करू शकतं, कुणी शासनाच्या योजना खाली तळागाळापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकतं. ह्या प्रत्येकाचा एक या ठिकाणी आपण त्याचा आधार घेत निश्चितच शिवसेनेलाही बळकटी या निमित्तानं मिळेल आणि येणाऱ्या 288 जागा ज्या लढवत असताना त्यावेळी महायुतीला सुद्धा याचा फायदा होईल. धन्यवाद.
आपण हे होते खासदार धैर्यशील माने. आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्तानं आपण त्यांच्याशी चर्चा करत होतो. ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये जरी महायुतीला काही प्रमाणात अपयश आलेलं असलं तरी विधानसभा निवडणुकीत मात्र गणित वेगळे आहेत. एकनाथ शिंदे यांची काम करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार विधानसभा निवडणुकीमध्ये येईल अशा पद्धतीचा एक विश्वास या निमित्तानं धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.